नमस्कार. आज आपण एका अशा गुरुकिल्लीबद्दल बोलणार आहोत जी समृद्धीचं दार उघडते. आणि गंमत म्हणजे ही चावी आजची नाहीये. तब्बल 40 वर्षांपूर्वी एका निबंधात याबद्दल सांगितलं गेलं होतं. चला पाहूया काय आहे हे रहस्य. बघा ना, प्रत्येक माणसाला प्रत्येक देशाला कायमची समृद्धी हवी असते. पण ती मिळते कशी? तिचं नेमकं रहस्य काय आहे? हा प्रश्न खरं तर खूप जुना आहे. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 40 वर्ष मागे जावं लागेल. 1982 मध्ये प्राध्यापक सुभाष जगताप यांनी त्यांच्या एका निबंधात या प्रश्नाचं एकच पण जबरदस्त उत्तर दिलं होतं. तर सुरू करूया पहिल्या भागापासून, समृद्धीचा सार्वत्रिक शोध. म्हणजे अगदी प्राचीन कथांपासून ते आजच्या आधुनिक देशांपर्यंत सगळ्यांनाच समृद्धी हवी आहे. पण या समृद्धीचा नेमका अर्थ काय? समृद्धीची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, नाही का? पौराणिक कथांमध्ये बघा, जिथे कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती ती समृद्धी. आजच्या अमेरिकेसारख्या देशासाठी हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि टेक्नॉलॉजी म्हणजे समृद्धी. आता उत्पादकांसाठी विचार केला तर त्यांना लागणारे सगळे रिसोर्सेस वेळेवर मिळणं ही समृद्धी आहे. आणि सरकारसाठी अर्थातच जास्त दरडोई उत्पन्न आणि कमीत कमी गरिबी. आता येतोय दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, ती गुरुकिल्ली म्हणजेच उत्पादकता. या निबंधानुसार या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या समृद्धीच्या मुळाशी फक्त एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे उत्पादकता. हो, प्रोडक्टिव्हिटी. या निबंधाचा मूळ युक्तिवादच हा आहे की जिथे जिथे उत्पादकता आहे तिथे तिथे समृद्धी आहे. चला आता याचा अर्थ जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कमीत कमी साधनं वापरून जास्तीत जास्त रिझल्ट मिळवणं. म्हणजे कमी मेहनत, कमी पैसा आणि कमी वेळात जास्त काम पूर्ण करणं. हेच आहे उत्पादकतेचं गणित. पण हा निबंध उत्पादकतेकडे फक्त आकड्यांच्या नजरेतून बघत नाही. उलट एक वेगळाच दृष्टिकोन देतो. त्यांच्या मते उत्पादकता म्हणजे अपव्यय आणि अकार्यक्षमतेविरुद्ध पुकारलेलं एक युद्धच होय. काय जबरदस्त वाक्य आहे, नाही का? ही फक्त आकडेमोड नाहीये, तर प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक संसाधनाचा योग्य वापर करण्यासाठीची एक लढाई आहे. ओके, तर तिसरा भाग, आकड्यांमधील पुरावा. ही कल्पना ऐकायला तर छान वाटते, पण खरंच याचा काही पुरावा आहे का? हो, नक्कीच आहे. आणि त्यासाठी हा निबंध आपल्याला थेट 1970च्या दशकातल्या भारतात घेऊन जातो. उदाहरणार्थ लार्सन अँड ट्युब्रो म्हणजेच L&T. हा तक्ता बघा. 1971 पासून ते 1979 पर्यंत कंपनीच्या प्रत्येक शेअरमधून मिळणारी कमाई आणि त्या शेअरची मालमत्ता दोन्ही गोष्टी लगातार वाढत गेल्या. आणि यामागे एकच मोठं कारण होतं, त्यांनी सुधारलेली त्यांची प्रोडक्टिव्हिटी. हा आकडा बघा, 33.07 1979 पर्यंत प्रत्येक शेअरची मालमत्ता 33 रुपयांपेक्षा जास्त झाली होती. विचार करा, ही वाढ फक्त कंपनीसाठी नव्हती, तर ज्यांनी गुंतवणूक केली होती त्या भागधारकांसाठी सुद्धा थेट समृद्धी घेऊन आली. आणि उत्पादकतेचा अजून एक जबरदस्त फायदा आहे. तो म्हणजे जी गोष्ट आपल्याला टाकाऊ वाटते तिला सुद्धा संपत्तीमध्ये बदलण्याची ताकद यात आहे. हे बघा, भारतीय साखर उद्योगाचं उदाहरण. ऊसाचा रस काढल्यावर जो चोथा उरतो तो आधी फक्त जाळण्यासाठी वापरला जायचा. पण 1972 ते 77 या काळात त्याची इतर कामांसाठी होणारी विक्री जवळजवळ दुप्पट झाली. म्हणजे काय, तर टाकाऊ समजल्या जाणाऱ्या गोष्टीची विक्री करून एक्स्ट्रा पैसे कमवले गेले. ही आहे प्रोडक्टिव्हिटीची कमाल. चौथा भाग, गमावलेल्या संधीची कहाणी. आत्तापर्यंत आपण उत्पादकतेचे फायदे बघितले, पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर त्याची काय किंमत मोजावी लागते? ह्या निबंधात एक खूप गंभीर इशारा दिलाय. ते म्हणतात की कमी होणारी उत्पादकता ही एखाद्या संस्थेसाठी किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ब्लड कॅन्सरसारखी आहे. किती अचूक उपमा आहे. जसं कॅन्सर शरीराला आतून पोखरतो, तशीच कमी उत्पादकता कोणत्याही सिस्टमला आतून पूर्णपणे कमकुवत करते. हा फरक बघा. 1972 साली जपानमध्ये प्रति एकर जेवढं तांदळाचं उत्पादन व्हायचं त्याच्या तुलनेत भारतात जवळपास 3.5 पट कमी उत्पादन होत होतं. या एका उदाहरणावरून आपल्या कृषी क्षेत्रातली कमी उत्पादकतेची समस्या किती मोठी होती याचा अंदाज येतो. आणि ही समस्या काही फक्त शेतीपुरतीच नव्हती. सरकारी कंपन्या, सहकारी बँका, अगदी कामगारांचं उत्पन्न, या सगळ्यांवर कमी उत्पादकतेचा वाईट परिणाम होत होता. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कामगारांची उत्पादकता वाढूनही त्याचा फायदा त्यांच्या पगारात दिसत नव्हता. तर पाचवा भाग, विकासाचा आराखडा. ठीक आहे, समस्या तर खूप मोठ्या आहेत, पण मग यावर उपाय काय? चांगली गोष्ट ही आहे की या निबंधात फक्त समस्या सांगितलेल्या नाहीत, तर त्यावर एक ठोस उपाययोजना सुद्धा दिली आहे.
उत्पादकता वाढवण्यासाठी 4 लेव्हल्सवर काम करावं लागतं असं हा निबंध सांगतो. पहिलं, कामगार स्तरावर, म्हणजे योग्य माणसाची निवड, त्याला ट्रेनिंग आणि मोटिवेशन देणं. दुसरं, फॅक्टरी लेव्हलवर, सायंटिफिक मॅनेजमेंट वापरणं. तिसरं, भांडवल, म्हणजे पैशाची योग्य गुंतवणूक करणं आणि अपव्यय टाळणं. आणि चौथं, संपूर्ण इंडस्ट्री लेव्हलवर, सगळ्यांनी एकत्र येऊन मोठे प्रश्न सोडवणं. आणि ही सुधारणा करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे फक्त नवीन टेक्नॉलॉजी आणली म्हणजे झालं असं नाही, तर मॅनेजमेंट कसं आहे, कामाची संस्कृती कशी आहे, पैसा कुठून येणार आहे, आणि इतकंच काय तर नैसर्गिक परिस्थितीचा सुद्धा उत्पादकतेवर मोठा परिणाम होतो. आणि आता शेवटचा 6वा भाग. याचा फायदा सर्वांनाच होतो. मग या सगळ्या कष्टाचं फळ नक्की कोणाला मिळतं? फक्त कंपनीच्या मालकाला? अजिबात नाही. उत्तर आहे सगळ्यांनाच. हे चक्र किती सोपं आणि सुंदर आहे बघा. जेव्हा उत्पादकता वाढते तेव्हा उद्योगाचा खर्च कमी होतो आणि क्वालिटी सुधारते. त्यामुळे कामगारांना चांगला पगार आणि नोकरीची हमी मिळते, ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या वस्तू मिळतात आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीवन. आणि म्हणूनच हा निबंध या एका शक्तिशाली वाक्याने संपतो. जिथे जिथे उत्पादकता, तिथे तिथे समृद्धी. खरं तर या एका वाक्यातच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. तर मग मूळ प्रश्न हा आहे की 1982 साली मांडलेला हा विचार आजही तितकाच लागू होतो? मग आजच्या काळात आपल्या वैयक्तिक आयुष्यात, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ही उत्पादकतेची गुरुकिल्ली आपण कुठे आणि कशी वापरू शकतो यावर विचार करायला हरकत नाही.